मनसेवरून काँग्रेसमध्येच मतभेद. गायकवाडांचा नकार, वडेट्टीवारांचा होकार. अमिबा म्हणत काँग्रेसवर देशपांडेंचा हल्ला. काँग्रेसच्या गोंधळावर महायुतीचंही टीकास्त्र. मनसेला सोबत घ्यायचं की नाही या एका प्रश्नावरनं काँग्रेसमध्ये पडलेले हे दोन मतप्रवाह. खरं तर बिहार निकालानंतर 15 नोव्हेंबरला मुंबई काँग्रेसच्या बैठकीत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांनी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी समोर येत काँग्रेसला मनसेसोबत जायचं नसल्याचं सांगत प्रसंगी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी दाखवली. पण अवघ्या एका आठवड्यात काँग्रेस मनसे विरोधात काहीशी मवाळ झाल्याचं दिसतंय. कारण 11 नोव्हेंबरला सर्वात आधी मनसेला सोबत घेण्यास नकार देत मुंबईत काँग्रेसच्या स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करणाऱ्या विजय वडेट्टीवारांनी आता युटर्न घेतल्याचं बघायला मिळतंय. वडेट्टीवार आधी काय बोलले आणि शनिवारी काय म्हणाले तुम्हीच ऐका. मुंबई महानगरपालिकेने मनसे 125 जागा लढवणार असल्याची चर्चा. त्यामुळे मग काँग्रेसची भूमिका मुंबईत काय राहणार आहे महानगरपालिका? आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार. त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही. मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा पक्षाशी जुळत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा. पण पवारसाहेबांनी जी भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे. अवघ्या 11 दिवसात वडेट्टीवारांचा सूर बदलला. पण मुंबईत काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांचा मनसेला असलेला विरोध मात्र कायम आहे. मुंबई काँग्रेसचा निर्णय झाल्याचं सांगत गायकवाडांनी वडेट्टीवारांची इच्छा धुडकावून लावली. या इलेक्शनमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की आता आपण बघतोय की जात, धर्म, प्रांत आणि भाषेच्या नावावर जे विवाद चालू आहेत आणि मुंबईकरांच्या मूळ प्रश्नाला जे आहे ते बगल देण्याचं काम चालू आहे. आमचं म्हणणं आहे की मुंबईच्या प्रश्नावरती जे आहे ते या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे. द्वेष पसरवला नाही पाहिजे. द्वेषाच्या माध्यमातून आपण बघितलं काल परवा दुर्दैवाने एका मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. या द्वेष पसरवण्याचं काम काही शक्ती करतात, त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही जोडण्याच्या गोष्टी बोलतो, आम्ही तोडणाऱ्या लोकांबरोबर जाऊ शकत नाही. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत जाणार नसल्याचा पुनरुच्चार केल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. काँग्रेस पक्षाला थेट अमिबाची उपमा देत संदीप देशपांडेंनी काँग्रेसला डिवचलं. काँग्रेस पक्ष हा अमिबासारखा आहे. इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे. एक पाय इथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो. मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे म्हणजे मेंदू म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे आहे? पायांकडे आहे की मेंदूकडे आहे? वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असं करूया, वरच्या गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया, भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो, असलम शेखचा पाय चौथीकडे चालतो. मेंदू कोणाकडे आहे? पाय सगळ्यांचेच चालत आहेत, मेंदू कोणाचा चालणार आहे? आगामी निवडणुकीवर काँग्रेस आणि मनसेत कलगीतुरा रंगलेला असतानाच ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊतांनी काँग्रेस मनसे सोबत असल्याचं ट्विट करत काँग्रेसला सबुरीचा सल्ला देऊन टाकला. दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही. मुंबई काँग्रेस हा काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेत ही लोकेच्छा आहे. त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही. श्री शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत. मुंबई वाचवा. बिलकुल ही भूमिका शिवसेनेची पण आहे. कारण आपल्याला कोणाला हरवायचंय, कोणाची मस्ती, कोणाची दादागिरी जिरवायची आहे. त्याच्यासाठी आपल्यात विभाजन करून चालणार नाही आणि म्हणून ही भूमिका आमची सुद्धा आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि मनसेत सुरू असलेल्या या कलगीतुऱ्यावरनं महायुतीनं चिमटे काढले. बिहारच्या निवडणुका संपल्यावर त्यांना मनसे जे बिहारच्या मतदारांना, उत्तर भारतीयांना ज्यांच्यामुळं मनसेमुळं मतं मिळण्याची शक्यता नाही आहे आणि म्हणून पुन्हा एकदा जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजसाहेबाला स्वीकारलं म्हणून आता काँग्रेसला पर्याय नाही. काँग्रेस ही
पर्याय नसल्यामुळं या ठिकाणी असे आता वेगवेगळ्या पद्धतीने वक्तव्य करताय, सोयीचं वक्तव्य करतात आहे. वडेट्टीवारांनी सोय बघितलेली आहे आणि काँग्रेस पार्टीसुद्धा सोयीचं बघताय. मनसेमुळे परप्रांतीयांची मतं गमावण्याची भीती काँग्रेसला आहे, तर काँग्रेस गेली तर महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पडण्याची भीती ठाकरे आणि पवारांना आहे. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांनी थेट दिल्लीत असलेल्या काँग्रेस श्रेष्ठींशी संवाद साधत मुंबई काँग्रेस आणि मनसेमध्ये समझोत्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा आहे. या चर्चेनंतर आता काँग्रेस नेत्यांचा सूर बदलताना दिसतोय. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस आणि मनसे एकत्र येतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.